हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल भटकंती स्टोरीज. जसं की तुम्ही बघत आहात की आम्ही सध्या हबनटीला आहोत आणि ते बेळगावपासून आणि गोव्यापासून किती किलोमीटर आहे तुम्ही सध्या सांगितलेलं आहे. तर तुम्ही जसं बघत आहात की आता आम्ही पाण्याच्या मधोमध आहोत आणि ते एक स्मॉल ब्रिज बनवलेले आहे. ते खूप सुंदर आहे आणि लास्ट तुम्ही फोटोग्राफीसाठी तर येतो म्हटला, काही व्हिडिओग्राफीसाठी तुम्ही येतो म्हटला, तुम्ही डेफिनेटली तुम्ही या प्लेसला व्हिजिट करू शकता. याचा उद्देश सांगायचा म्हटलं तर हा जे वरून जे पाणी येत आहे ते मलप्रमाणे नदीला जाऊन मिळतं आणि आम्ही 360 व्ह्यू आम्ही सध्या दाखवणार आहोत सध्यात तुम्हाला. आणि ते तुम्ही समोरून जे बघता ते मारुती मंदिर आहे, त्यात तुम्हाला डिटेल्स आम्ही दिलेलेच आहे. आणि हे खाली जे पाणी येते ते मलप्रमाणे नदीला पाणी जाऊन मिळतं. तर सध्या सांगायचं म्हटलं तर हे पाणी टोटली शुद्ध पाणी आहे आणि तुम्ही इथं पिकनिकसाठी तुम्ही येऊ शकता किंवा तुम्ही फ्रेंड्स सर्कलबरोबर तुम्ही एन्जॉय करण्यासाठी म्हणून येऊ शकता. तुमचे जीवनातले काही क्षण असतात ते तुम्ही इथं स्पेंड करू शकता. आणि आता आम्ही सध्या श्रीराम गार्डनकडे जाणार आहोत. ते समोरून जे दिसतं तुम्हाला त्या स्टेप्सवरून आम्हाला वर जायचं आहे आणि त्या स्टेप हळू जायचं आहे. परंतु इथं आल्यानंतर कोणतीही काही गडबडी करायचं नाही आहे. ते तुमच्या जीवाला पण बिघडू शकतं आणि तुमच्या काय करण्यासाठी तुम्ही केअरफुली काळजी घ्यायची आहे. तर सध्या श्रीराम गार्डनकडे आहोत आणि इथं ते स्मॉल त्यांनी एक कंपार्टमेंट बनवलेलं आहे. एक स्मॉल प्लेस चूज करून त्यांना एक विलेज टाईप म्हटलं जस्ट लाईक कॉटेजेस बनवलेले आहेत. तिथं तुम्हाला किराणा स्टोअर पण भेटेल, तुम्हाला चहा पण भेटेल. इवन तुम्ही शुगर केन ज्यूस तुम्हाला कुणाला आवडत असेल तुम्ही इथं घेऊ शकता. स्पेशली सांगायचं म्हटलं तर इथं खूप मस्त आहे आणि सिटीपासून खूप छान आणि तुम्हाला क्लिअर क्लायमेट मिळेल, परत तुम्हाला शुद्ध हवा पण मिळेल. तर हे 360 डिग्री म्हणून व्ह्यू घेतलेला आहे आणि खूप सुंदर प्लेस आहे. जसं की तुम्ही बघत आहात की इथं स्मॉल चेअर्सवेअर लावलेले आहेत, टेबल्स लावलेले